नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी.के. वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका व पर्यवेक्षिका विषयी काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग आपला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न नंबर 1, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यातील मुख्य फरक काय आहे? तर उत्तर आहे सेविका केंद्राचा प्रमुख जबाबदार अधिकारी, मदतनीस सहाय्यक कामे पाहते, खाण्याचा पुरवठा, साफसफाई ही कामे मदतनीसकडे असतात आणि सेविकेकडे केंद्राचा प्रमुख जबाबदारी सोपवली जाते। आता प्रश्न नंबर 2, ज्वारी, बाजरी, शर्करकंद यातून प्रामुख्याने कोणते प्रमुख तत्वे प्राप्त होतात? तर यातून काय प्राप्त होतं? कार्बोहायड्रेट। ज्वारी, बाजरी, शर्करकंद यातून प्रामुख्याने कार्बोहायड्रेट ही पोषक तत्वे प्राप्त होते। आता प्रश्न नंबर 3 हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याआधी हा मुख्य सेविकेच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे। अंगणवाडीत कोणत्या प्रकारचे खेळ शिकवले जातात? तर कोणते खेळ शिकवतात अंगणवाडीमध्ये? तर शिक्षणात्मक खेळ जसे आकृत्या ओळखणे, गाणी आणि आकडेमोड हे जे खेळ आहेत हे अंगणवाडीत शिकवल्या जातात। पुढचा प्रश्न बघा, अंगणवाडी सेविका कोणत्या विभागांतर्गत काम करतात? तर उत्तर आहे महिला व बाल विकास मंत्रालय। आता त्यानंतरचा प्रश्न बघूया। वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 अनुसार कोणत्याही परिस्थितीत गर्भधारणा झाल्यापासून किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही? तर उत्तर आहे साधारणपणे 20 आठवड्यानंतर। 20 आठवड्यानंतर गर्भधारणा झाल्यापासून गर्भपात करता येत नाही। अंगणवाडीमध्ये दररोज मुलांना किती वेळ शिक्षण दिले जाते? तर अंगणवाडीमध्ये मुलांना दररोज किमान 3 ते 4 तास शिक्षण दिले जाते। तर आता यानंतरचा प्रश्न बघूया। अंगणवाडीत मुलांसाठी कोणते पोषणयुक्त पदार्थ दिले जातात? तर अंगणवाडीत मुलांसाठी दलिया, तांदूळ, डाळी, अंडी आणि भाज्या हे पदार्थ दिले जातात। आता पुढचा प्रश्न बघा, अंगणवाडीच्या मुख्य योजनांमध्ये कोणत्या योजना आहेत? तर कोणत्या योजना आहेत? पोषण आहार, लसीकरण, प्री स्कूल शिक्षण, महिलांचे आरोग्य या प्रमुख योजना आहेत। तर आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय पोषण दिवस कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय पोषण दिवस हा 7 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो। आता पुढील प्रश्न बघूया, अंगणवाडीसाठी आवश्यक जागेचे प्रमाण किती आहे? तर अंगणवाडीसाठी किमान 600 ते 700 चौरस फूट जागा आवश्यक आहे। आता त्यानंतरचा पुढील व महत्त्वाचा प्रश्न बघा, ICDSचा पूर्ण अर्थ काय आहे? तर ICDSचा पूर्ण अर्थ आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस, समाकलित बाल विकास सेवा। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बाल धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते? तर भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बाल धोरण इसवी सन 1975 साली जाहीर करण्यात आले होते। त्यानंतरचा प्रश्न पाहूया, बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर उत्तर आहे 2005 मध्ये। बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली। आता पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्र महिला नावाची वृत्तपत्रिका कोण प्रकाशित करते? तर याचं उत्तर पहा, कोण प्रकाशित करतं? तर राष्ट्रीय महिला आयोग। राष्ट्रीय महिला आयोग हे राष्ट्र महिला नावाची वृत्तपत्रिका प्रकाशित करते। त्यानंतरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतात केव्हा अंमलात आला? तर मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा
1969मध्ये भारतात अंमलात आणण्यात आला. खालीलपैकी कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राचा महिला विकास निधी स्थापन करण्यात आला? तर इसवी 1995 या वर्षी. आता पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न. 1986 नुसार किती वर्षाच्या मुलामुलींना कोणत्याही व्यवसायात उद्योगधंद्यात कामावर ठेवण्यास पूर्णपणे बंदी आहे? तर 14 वर्षाखालील मुलामुलींना. 14 वर्षाखालील मुलामुलींना उद्योगधंद्यात कामावर ठेवण्यास पूर्णपणे बंदी आहे. पुढचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून मानण्यात येतो? तर आंतरराष्ट्रीय महिला दिन 1995 पासून मानण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली? तर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना इसवी 2007मध्ये करण्यात आली होती. त्यानंतरचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न. बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बालहक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? तर हिमाचल प्रदेश आहे. तर बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बालहक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य हे हिमाचल प्रदेश आहे. महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण कोणाच्या कार्यकाळात सुरू केले? तर महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण हे इसवी 1999मध्ये शरद पवारांच्या काळात सुरू केले होते. त्यानंतरचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न. एका वर्षाच्या कालावधीत किती दिवस पूरक पोषण आहार दिला जातो? तर एका वर्षाच्या कालावधीत 365 दिवस पोषण आहार दिला जातो. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा. गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणारा कायदा संमत करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये गर्भलिंग निदानास सर्वात पहिले प्रतिबंध करण्यात आला होता. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा. बालन्याय अधिनियम 2000च्या कितव्या कलमान्वये भीक मागणी या संकल्पनेची व्याख्या केली गेली? तर उत्तर आहे कलम 2B मध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणास पूरक पोषण आहार दिला जातो? तर उत्तर आहे 6 वर्षापर्यंतची लहान मुले, गर्भवती माता आणि स्तनदा माता. जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.